इन्व्हॉल्व करून घेणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ती अतिशय तत्वनिष्ठ आहे. सरकारने दिलेला अधिकार ती स्वतःच्या फायद्यासाठी कधीच वापरणार नाही. पोट भरलेलं आहे ना, म्हणून तसं बोलतोय. 4 दिवस उपाशी ठेव त्याला, मग कळेल त्याला पैशाची किंमत. 10 वर्ष नंदिनीचा आपला काहीही संपर्क नव्हता. काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून सपोर्ट साठी आली आहे ती. आता आपण तिचं नाव वापरतो हे तिला कळलं ना, ती आपल्यापासून दूर जाईल. पण शहाणा म्हणेल का तुम्हाला? आई सांगत होती श्रुतीने फार छान हँडल केलं. याला काय हँडल करणं म्हणतात? पोस्ट डेटेड चेक देऊन टाकलेत त्यांना. वाह वाह. मग काय करायला हवं होतं आम्ही? एक साधा फोन करायचा, आले असते मी. आणि काय केलं असतंस? त्याला चांगली कायद्याची भाषा शिकवली असती. कुणाला? तोच तो फायनान्स कॉर्पोरेशनचा मालक रामचंद्र राव नाव ना त्याचं. घरी आला तो त्यांचा मुलगा होता, त्याच्याबरोबर गुंड होते मावशी, आणि ते बाबांना मारत होते. अशा माणसाला अशीच शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही दोघी कशाला मध्ये पडला? सोडून द्यायचं ना. मावशी, ते वडील आहेत माझे. वडील, ही इज माय फादर. ठीक आहे, झालं ना तुमच्या मनासारखं. गुंडांना आदरानं घरात येऊन बसवलं, चेक्स दिलेत. त्यावेळेला जे सुचलं ते केलं. ती आई, ही मुलगी, बऱ्या सारख्याला वारख्या भेटल्यात. भित्रट. हो, आहोत आम्ही भित्रट. मी आणि आई दोघीही भित्रे आहोत आणि मूर्ख आहोत. अक्कलच नाहीये आमच्यात. तुझ्या इतकी तर नक्कीच नाहीये. दारात गुंड होते, अपमान होत होता, बाबांना मारत होते, त्यांच्या कानातून रक्त येत होतं. काय करायला हवं होतं आम्ही? आईचा 10 महिन्यांचा पगार तर गेलाच. आता तूही रागावतेस. जातेस ना मी. श्रुती, थांब. मी जेवायची थांबलीये तुझ्यासाठी. वाट बघत होते मी तुझी. मी तरी कुठे जेवली? चल जेवून घेऊया. चल. क्षमा कुठे आहे? दिसली नाही. मास्तरांबरोबर बाहेर गेली. चल जेवूया. चल. दिला नियतीने स्त्री जन्माला, विपरीत साहा शाप जुना. ठाई ठाई दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा. स्त्रीच्या भाळी सदाच लिहिले जहर तेच कडूचार. पचवून त्याला अमृत उधळी तीच माय हळूवार. माणसातल्या देवपणाचा होतो देवा साक्षात्कार. हाती येते नवनीत जेव्हा, मंथन होते अपरंपार. हे बघ, ते विचारतील त्या प्रश्नाला तेवढंच आणि नीट उत्तर दे. उगाच आडमुठेपणा करू नकोस. उत्तम कॉलेज, उत्तम क्लासची व्यवस्था करून देणं ही माझी जबाबदारी. बेसिकली शिक्षणाची एक चांगली संधी आणि त्याच्यासाठी पोषक वातावरण एवढंच मी देऊ शकतो. त्यानंतर तू शिकून पुढे कसं मोठं व्हायचं ही तुझी जबाबदारी. समजलं? चल. श्रुती, मी काय सांगतेय नीट लक्ष देऊन ऐक. समजावून घे. तो रामचंद्र राव एक असोसिएशन चालवतो. तो काही क्लब नाही. तिथे पत्ते खेळता येत नाहीत. माहितीये. तो बारही नाही. त्याच्याकडे लिक्करचा लायसन्स नाहीये. दारू प्यायला बंदी आहे तिथे. दारू पिता येत नाही. माहितीये. तिथे जाऊन तुझे वडील दारू प्यायले.
पत्ते खेळले, कर्ज केलं, पण याचा कुठेही पुरावा नाहीये. माहितीये. अगं सगळं माहितीये म्हणतीयेस, तर मग चेक कशाला दिलेत? मला कळतच नाहीये, कायद्याप्रमाणे कोणी काही करू शकत नाही, मग चेक दिलेत का तुम्ही? कायद्यानुसार पाहिलं ना तर बरोबर आहे. त्यांचं वागणं अन्यायाचं आहे आणि आमचं न्यायाचं आहे. पण न्याय मिळवण्यासाठी दंडात बळ हवं. आमच्याकडे ते नाही, त्यांच्याकडे आहे. बाबांना मारत होते, सोडवणं आवश्यक होतं म्हणून दिले चेक्स. अगं मग तक्रार द्यायचीत ना. कुणाकडे? पोलिसांकडे. त्यांना काही माहित नाही इथे हे असं चालतं ते? जाऊ दे, तू एवढ्या मोठ्या अधिकारावर आहेस, तू बोलावून विचारतेस का त्यांना? शक्य आहे? श्रुती, इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशनची अधिकारी आहे मी. या संदर्भातला काही विषय असेल तर मी चौकशी करू शकते, पण इतर काही विषय असेल तर मला चौकशीचे अधिकार नाहीयेत. अगं बोलावून धमकाव ना. तुम्ही हे करताय हे चुकीचं आहे म्हणून. मी अशी वागायला लागले, स्वतःच्या सोयीनुसार, स्वतःच्या फायद्यासाठी अधिकार वापरायला लागले, तर काय मान राहील माझा? हो ना, असंच आहे हेही. 10 महिन्यांचा पगार गेला, निदान मान तरी राहिला. कपड्यात मान झाकता येतो म्हणतात. कपडे घ्यायला पैसे नसतील कदाचित आमच्याकडे, पण मान तरी राहिलाय.